गणेश उत्सवानंतर वेध लागतात नवरात्र उत्सवाचे। अवघ्या एका दिवस उरलेला असताना नवरात्र उत्सवासाठी देवीच्या मूर्ती घडवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे। गणेशोत्सवानंतर मूर्तिकारांना केवळ 20 ते 22 दिवसाचा वेळ मिळत असल्याने मर्यादित कालावधीत काम पूर्ण करण्यासाठी कामगारांना रात्रीची शिफ्ट करावी लागत आहे। पावसाचा अडथळा असूनही मूर्तिकार व रंगकाम करणारे कलाकार आपल्या नाजूक कलाकुसरीने देवीच्या मूर्ती घडवण्यात मग्न आहे। शहरातील अनेक मूर्तिकारांनी छोटे मोठे गाडे किंवा घरे भाड्याने घेऊन तेथे मूर्ती बनवण्याचं काम सुरू केलं आहे। साधारण 10 ते 15 फूट उंचीपर्यंतच्या मूर्ती येथे तयार केल्या जात असून त्यापैकी 7 ते 8 फूट उंचीच्या मूर्तींना अधिक मागणी आहे। एखादी मूर्ती घडवून तिच्यावर रंगकाम करण्यास साधारण 15 दिवस लागतात, मात्र यंदा अवघे 20 दिवसच उपलब्ध असल्याने मूर्तिकार दिवस रात्र मेहनत घेत आहेत। देवीच्या मूर्तीमध्ये चेहऱ्यावरील भाव, नाजूक केशरचना आणि अलंकारित सजावट यासाठी विशेष बारकाईने लक्ष दिले जात आहे। भाऊ काय सांगणार, तुमचे इथं दुर्गादेवी आणि शारदादेवी मूर्त्या बनवल्या आहेत, तुमच्या शेवटचा हात फिरवला आहे आणि कुठं कुठं तुमच्या ही मूर्त्या जाणार आहे? नमस्कार, माझं नाव रोहित जांगडे आहे आणि माझे सहपाठी कलाकार आहेत नितीन व्यास सर। आम्ही सोबतच या कार्यशाळेमध्ये काम करीत असतो। तर सहसा आपल्याकडे शारदीय नवरात्रीचा उत्सव आपल्या संपूर्ण महाराष्ट्र भारत देशामध्ये सुरू आहे। तर आपल्याकडे माता दुर्गा आणि माता शारदेच्या मूर्ती आम्ही इथे बनवत असतो। सहसा आमच्याकडे ऑल ओव्हर गोंदिया शहर आणि जवळपासले असलेले ग्रामीण भाग, तसेच मध्य प्रदेश आपल्या जवळील भाग आणि छत्तीसगड, बालाघाट आणि तिरोडा, आमगाव आणि मध्य प्रदेशमध्ये भोपाळपर्यंत आपल्या मूर्त्या इथून आम्ही एक्सपोर्ट करतो। विदर्भ सिटी न्यूज गोंदिया।